तर दिनेश गाणारची चढाई आपण मैदानावरती पाहतो. क्वार्टर फायनलच्या सामन्याला सुरुवात झाली दिनेश गाणार याच्या चढाईनं. आदरणीय जितेंद्र भेरले वडघर, आपण कुठे असाल तर कृपया आपण समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं. आपली बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आदरणीय जितेंद्र भेरले वडघर, आपल्याला विनंती असेल कृपया आपण समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. थोडासा बदल नक्कीच हरिकोळा संघामध्ये पाहायला मिळतोय. दीपेश मात्र कॉन्टॅक्ट करतोय. आज ओंकार मिस्त्री मात्र बाहेर बसलेला आहे, कारण दुखापतग्रस्त आहे आणि पुन्हा एकदा चांगला कमबॅक करेल ओंकार. यशस्वी चढाई आपण पाहतोय मैदानावरती. क्वार्टर फायनलचा हा तिसरा सामना सुरू आहे. दोन बलंटे संघ आमने सामने भिडत आहेत. सागर ठाकूर 11 नंबरची जर्सी परिधान केलेला त्यांच्या पुढे चढाई बातर अजय हनुमान मोरे संघाचा. पुन्हा एकदा सागर. सागर नागती. वाघदेवी क्रीडा मंडळ मनेर घटकात आयोजित कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. त्या स्पर्धेचा हा क्वार्टर फायनलचा तिसरा सामना मैदानावरती सुरू आहे. याच्यानंतरचा सामना श्री गणेश आधाड वर्सेस जय हनुमान उसरोली असा असणार आहे. या दोनही संघांना विनंती असेल कोणत्याही परिस्थितीत मित्रांनो वेळ घ्यायची नाही. खरं तर आम्ही मगासपासून पाहतोय बरेचसे खेळाडू आहेत, त्यांच्या कुठे ना कुठेतरी टॅटू काढलेले आहेत. कोणाच्या मानेवर आहे, कोणाच्या पायावरती आहे. पण पूर्वीचे खेळाडू तर असे होते की त्यांच्या कुठेतरी मैदानावरचा मार दिसायचा. कुठे डोक्याला बोला, कुठे मांडीला बोला, कोणाच्या तरी हाताला बोला, ते स्टॅम्प दिसायचे. पण आता थोडासा युनिक केकचे ओनर आदरणीय निखिल गुंड, आपण कुठे असाल तर कृपया आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. निखिल गुंड, आपल्याला विनंती असेल आपण येऊन समालोचन कक्षामध्ये बसायचं आहे. युनिक केकचे ओनर निखिलजी गुंड, आपणास विनंती असेल कृपया आपण समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. निखिल गुंड, दुसऱ्याचे कोणचे नक्कीच निखिल गुंड आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करते. खरं तर निखिल गुंड आज युनिक केक शॉपचे ओनर जरी असले तरी मात्र कधीतरी आम्हाला स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी देखील मदत करत असतात. कधी जर आम्ही नसलो
तर ते स्वतः देखील एखादी स्पर्धा सांभाळतात तर त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मी मगाशी दिवसात त्यांच्यासोबत चर्चा केली की कधीतरी मी आणि नसले तर तुम्ही सांभाळत जा जेणेकरून आम्हाला देखील आराम मिळेल. पुढील सामना खेळण्यासाठी दोनही संघांनी तयारीत राहायचं आहे. या ठिकाणी आमच्या निमंत्रणाला मान देऊन युनिक केक शॉपचे ओनर आदरणीय निखिल गुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी वाघदेवी क्रीडा मंडळ मनेर या मंडळाचे खजिनदार आदरणीय निखिल शेडगे आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आदरणीय निखिल गुंड यांचा आपण सत्कार करायचा आहे. आम्ही नाही आपण नाही छोट्याशा विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात झाली. सागर नागते त्याच्यासाठी बोनस आपण पाहतो. श्री गणेश आदाड जय हनुमान असुरेली दोनही संघांनी तयारी करायच्या. दुसऱ्या पुकारी होते काही क्षणात तिसरा पुकार देखील दिला जाईल. लगेचच आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. मध्यंतरच्या पुढे पुन्हा एकदा सामना सुरू झाला. खेळ मैदानावरती सुरू झाला. आपल्याला माहिती आहे की मध्यंतरपर्यंत या सामन्यावरती 2 गुणांनी वर्चस्व राहिले ते वादळ खारीकवाडा या संघाचं. कारण एक मोठा संघ आहे, रायगड जिल्ह्यातील नामवंत संघ आहे. आज मात्र ही स्पर्धा ही पंचक्रोशी मर्यादित कबड्डी स्पर्धा आहे. या ठिकाणी या मैदानावरती आपण पाहतोय अमर याची चढाई. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असताना देखील आपण पाहिलं तर वादळ खारीकवाडा या संघाकडे 2 गुणाची आघाडी आहे. चढाईवर गेलेल्या निलेश ज्याची मात्र पकड होतोय नाहीये. मला वाटतं तिकडे काहीतरी चुकीचा निर्णय लागला असावा.
पहिल्या सागर नक्कीची चढाई आपण मैदानावरती पाहतोय. नक्कीच आधीसाठी लढत या मैदानावरती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. खरं तर सामन्याचा वेळ कमी झाल्यानंतर किती मेहनत करावी लागतं, कारण आत्ताच या स्पर्धेचा संपूर्ण सामने आपण पाहिले ज्याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळाली की एकदा मात्र सामन्याची वेळ कमी झाली की मात्र मैदानावर प्रत्येक चढाई बादरला एक संघर्ष करावा लागतोय. आता मात्र निजाम दिशा रोखून धरले जय हनुमान मोरे संघानं हरिकोड संघाची. नक्कीच पुन्हा एकदा सुंदर पकड पाहायला मिळाली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ करतो. पुन्हा एकदा सागर ठाकूर आक्रमणाची पुढील सामना श्री गणेश आदाड वर्सेस जय हनुमान उसरोली, क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना. चला पुढील सामना खेळण्यासाठी श्री गणेश आदाड जय हनुमान उसरोली ब दोनही संघांना विनंती असेल आपण तयारीत राहायचंय. ची चढाई आपण पाहतो मैदानावर. गजा होतोय, भोंगा होतोय थारवाडचा करणारे अशी चढाई सागरची आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा. खरं तर आज सागरच्या चढाईला गुणांची भरती होती आणि आपण जर पाहिलात तर मोरे संघाचे दोन्ही सागर मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा निजाम रेषा रोखून धरवती जय हनुमान मोरे संघानं. तिसरा पुकार मिळतोय श्री गणेश आदाड जय हनुमान उसरोली ब. आपल्याला तिसरा पुकार. आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचा आहे. दोन्ही संघाला विनंती असेल आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. श्री गणेश आदाड जय हनुमान उसरोली ब. आपल्याला तिसरा पुकार मिळतोय. आपण